सर, तर आपण कालच्या लेक्चर्समध्ये पाहिलं होतं की क्रिटिकल थिंकिंग घेतली होती टार्गेटमधले. आपण मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स आपण क्रिटिकल थिंकिंगमधले घेतलेले होते, बरोबर ना. सो मी काल बोललेलं की आपण PYQचे क्वेश्चन्स घेऊया बोललं होतं. बट यू ऑब्झर्व दॅट थिंग्स ना, जे क्वेश्चन्स आपण आत्तापर्यंत PYQमध्ये बघितलेले आहेत ते खूप क्रिटिकलपेक्षाही त्यांचा लेवल ॲव्हरेजली मला सेम वाटतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही असं नवीन काही नाही आहे. आपण मॅथचं बोर्ड बुक बघितलं आणि क्रिटिकल जरी बघितलं तर कॉम्पिटिटिव्हमध्ये मला फारसा काही फरक नाही वाटला. आणि यू गाईज ऑलमोस्ट डू दॅट प्रॉब्लेम्स, बरोबर ना. तुम्ही त्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपण करतोच कॉम्पिटिटिव्हमध्ये. मी विचार केला की थोडे समवॉट काइंड चेंज, थोडेसे JEE लेवलचे प्रॉब्लेम्स घेऊया, म्हणजे तुम्हाला थोडाफार चेंज होईल, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होईल. कारण तेच ते रिपीट करण्यात काही मजा नाही, बरोबर आहे ना, बरोबर ना. सो अशा पद्धतीमध्ये मी विचार केला आहे. बघूया आपलं आता याच्यामध्ये काय होतं. कारण PYQमध्ये काय बघितलं माहिती आहे, एखादा क्वेश्चन जो आपला असतो तो कुठल्या तर बोर्डचाच प्रूव्ह दॅटमधला पडलेला आहे. त्याच्यानंतर काय, आणि काल जे क्वेश्चन मोस्ट ऑफ द केसेस घेतलेले आहेत मी, ते सगळे PYQमधलेच क्वेश्चन्स आहेत आणि दे आर ऑलरेडी इन द रिपीट इन द क्रिटिकल ऑल्सो. तर त्याच्यात काही नवीन नाही आहे. सो नवीन म्हणून मी काय केलं, जी ते मधले बुक्समधले क्वेश्चन्स आर्बिट्ररी कुठले पण घेऊया, ठीक आहे. सो इन दिस टाईप. आणि एक लक्षात ठेवा, अभ्यास करत असताना, CETचा अभ्यास करत असताना न्यू टाईपचे क्वेश्चन्स फेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कळालं, रॅदर दॅन ऑल दिस. हे तर आपण वर्षभर करत बसलो हो बोर्डमध्ये, बरोबर आहे ना. सो अशा टाईपचे न्यू क्वेश्चन्स, आणि तुम्ही ऑलरेडी JEE दिलेले आहेत म्हणल्यानंतर तुम्हाला काही होणार नाही, ठीक आहे. सो नाउ अभी ये प्रॉब्लम देखो, द डिफरेंशियल कोएफिशिएंट्स ऑफ f ऑफ log ऑफ e टू द पावर x विथ रेस्पेक्ट टू x बोला है. f ऑफ log ऑफ e टू द पावर x व्हेन यू हैव गिवन द f ऑफ x इक्वल्स टू log ऑफ e टू द पावर x दिया है आपको, ठीक है. आपल्याला दिलंय काय की f ऑफ x हियर, हमारे पास गिवन क्या है यहाँ, f ऑफ x हियर log ऑफ x टू द बेस e दिया है, ठीक है. हमको डिफरेंशियल कोएफिशिएंट निकालना है f ऑफ log ऑफ ex का, इसका डिफरेंशियल कोएफिशिएंट निकालना है. मतलब व्हाट टू डू एक्झॅक्टली, काय करायचं आपल्याला एक्झॅक्टली, बोला एक्झॅक्टली काय करावं लागेल आपल्याला. इसका डिफरेंशियल कोएफिशिएंट निकालना है, मतलब क्या करना है, सो आई थिंक हियर अगर इसका विथ रिस्पेक्ट टू x, अगर इसका हमको डिफरेंशियल यहाँ f ऑफ x ऐसा दिया, ठीक है, f ऑफ log ऑफ e टू द पावर x, इसका डिफरेंशियल कोएफिशिएंट निकालना है. मतलब क्या होगा भाई, f ऑफ log ऑफ e ऐसा x दिया है, ओके. सो विथ रिस्पेक्ट टू x दिया, अभी इसका डिफरेंशिएशन क्या होगा, तो यू गॉट द थिंग्स दैट f डैश ऑफ log ऑफ ex. अभी आप सभी को पता होगा, इसमें कोई दिक्कत नहीं है आपको. व्हाट इज द थिंग इज हियर, log x डिवाइडेड बाय log e, 1 डिवाइडेड बाय x होगा उसका डेरिवेटिव, ठीक है. तो इसका डेरिवेटिव क्या होगा, f डैश ऑफ log ऑफ e टू द पावर x, अगेन डेरिवेटिव ऑफ व्हाट, log ऑफ x, दैट इज व्हाट डिवाइडेड बाय x होगा. इसका डेरिवेटिव ये होगा, ठीक है. बट वी डोंट नो दैट व्हाट इज f डैश ऑफ log ऑफ x टू द बेस e, बराबर है. हमको पता नहीं कि f डैश ऑफ log ऑफ e टू द बेस x क्या है, तो इसीलिए ये दिया है. यू गेट व्हाट इज f डैश ऑफ x हियर, f डैश ऑफ x क्या है, तो यू गेट हियर व्हाट, देखो अगर हमने यहाँ f डैश ऑफ x निकाला तो ये बन जाएगा 1 डिवाइडेड बाय x बन जाएगा. अगर ये f डैश x इक्वल्स टू 1 डिवाइडेड बाय x होता है तो भाई f डैश ऑफ log ऑफ टू द बेस e ऑफ x क्या होगा, जो भी है इस फंक्शन में जो भी है वो कहाँ जा रहा है, डिनोमिनेटर. अरे जे पण आहे ते कुठे जाते, डिनोमिनेटरला जाते. सो इन दैट केस ये कहाँ जाएगा भाई, log ऑफ x टू द बेस e जाएगा. तो व्हाट इज द मेन आंसर ऑफ दिस थिंग इज व्हाट, 1 डिवाइडेड बाय log ऑफ x टू द बेस e इंटू x, दैट्स इट. इथे लक्षात काय म्हणतोय मी ते. आता काही जण याला डिफरंट काइंड्स न पण करतील. याला पहिल्यांदा फंक्शन्स मध्ये टाकायचं, दुसऱ्यांशी तसंच नव्हतं की फंक्शन मध्ये टाकायचं मग पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं, तरी पण काही प्रॉब्लेम नाही, कशाही पद्धतीने जातो, ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, वी हॅव टू दिस डिफरेंशिएबल कोएफिशिएंट. डिफरेंशियल कोएफिशिएंट का मतलब ही वही होता है, जो डेरिवेटिव होता है वही होता है.
म्हणजे याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणून विथ रिस्पेक्ट टू एफ ऑफ एक्स दिलेला आहे, दॅट्स इट. हा थोडासा डेरिव्हेटिव्ह काढायचे, पण बशी भाषा कशी आहे, भाषा चेंज आहे, बरोबर आहे ना. देन अगेन लुक एट द प्रॉब्लेम नंबर सेकंड नाव. इफ यू इक्वल्स टू, देखो थोडासा नीट लक्ष द्या, कारण आपण कसं करतो एकदम, आता काही मुलं म्हणतात की सर हे खूपच असं ट्रॅफिक लेवल सारखं होतं आहे म्हणतात, पण त्याला पर्याय नाही. तर तुम्हाला कमी वेळेत जास्त क्वेश्चन जर सोडवायचे असतील तर तुम्हाला हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही काय, ठीक आहे. तर तुम्ही लक्ष देऊन बघा, म्हणजे यू विल बी सी दॅट थिंग्स. सो नाव u equals to f of x cube and here what, v equals to g of x square, f dash x equals to cos x and g dash x equals to what, sin x. You want to calculate du divided by dv. आता तुम्हाला du divided by याचे ऑप्शन दिले नाहीत, खूप मोठे आहेत याचे ऑप्शन, फक्त तुम्ही कन्सेप्ट वाईज जा. तुम्हाला सोडवता येते का हे बघा, ऑप्शन काही काढले ना, ठीक आहे. तो भाई पहा आता इथं du अपॉन dv आहे तुमच्याकडे, काय आहे, du अपॉन dv आहे. तर दिस इज जस्ट लाईक अ पॅरामेट्रिक फंक्शन्स अँड x ट्रीटेड ॲज अ पॅरामीटर हिअर, कारण u x मध्ये रिप्रेझेंट केला, v रिप्रेझेंट मध्ये केला, म्हणजे आपण बोर्ड केलं तर हे आपल्यासाठी इझीच पाहिजे. दॅट्स व्हाय यू गेट du डिवाइडेड बाय dx, अगेन dv डिवाइडेड बाय dx होगा. देयरफॉर du अपॉन dv क्या होगा भाई, du अपॉन dx मतलब इसका डेरिवेटिव निकालना है. तर आता सगळ्यांना माहिती आहे बाळांनो काय, u इक्वल्स टू एफ ऑफ एक्स का डेरिवेटिव क्या होगा, एफ ऑफ एक्स का डेरिवेटिव काय होईल, एफ डॅश ऑफ एक्स क्यूब इंटू 3x स्क्वेअर होईल, बरोबर ना. एफ ऑफ एक्स क्यूबचा डेरिवेटिव काय असणार आहे, एफ ऑफ एक्स क्यूबचा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार, तर एफ डॅश ऑफ एक्स क्यूब असणार आहे इंटू 3x स्क्वेअर असणार आहे. सो दॅट इज द थिंग्स. तो डी अपॉन डी एक्स क्या होगा भाई, एफ डॅश ऑफ एक्स क्यूब इंटू वॉट 3x स्क्वेअर असणार आहे, आणि डिनॉमिनेटरला कोण आहे, डीवी अपॉन डी एक्स, तो डीवी डिवाइडेड बाय डी एक्स क्या होगा, जी डॅश ऑफ एक्स स्क्वेअर इंटू वॉट 2x होगा. ये कैंसिलेशन प्रोसेस वगैरह होगा. व्हाट इज इंपॉर्टंट हियर बेटा, एफ डॅश एक्स, आता हा डिफाइन करायचा आहे आपल्याला, हे कॅन्सलेशन्स होणार हे, दॅट इज व्हेरी सिंपल थिंग्स. बट व्हाट इज इंपॉर्टंट हियर, यू हॅव एफ डॅश एक्स इक्वल्स टू काय दिले आपल्याला, कॉस एक्स दिलेला आहे, अँड जी डॅश ऑफ एक्स दिलेलं काय आहे, साइन एक्स दिलेला आहे. एक्झिस्टन्स ऑफ फंक्शन्स म्हणतात त्याला, म्हणजे आपण एक्झिस्ट कसे फंक्शन्स करतो. तर एफ डॅश ऑफ एक्स कॉस एक्स आहे, तो एफ डॅश एक्स कॉस एक्स आहे, तो व्हॉट कॅन यू से अबाउट बेटा एफ डॅश ऑफ एक्स क्यूब. फंक्शन चॅप्टर बघितला, कंपोजिशन्समध्ये आपण डिफायनिंग प्रोसेस बघितली आहे. तर एफ डॅश ऑफ एक्स असा, एक्सच्या अगोदर कॉस आहे, तर इथं कोण असेल, कॉस एक्स क्यूब असेल. क्लिअर आहे सगळ्यांना. व्हॉट कॅन यू से अबाउट द जी डॅश, काय काढायचं आहे म्हणून आपल्याला, जी डॅश ऑफ एक्स स्क्वेअर काढायचं आहे. जी डॅश ऑफ एक्स स्क्वेअर काय असेल, जर जी डॅश एक्स जर साईन असेल तर हा काय असेल बाळांनो, साईन एक्स स्क्वेअर असेल. तर व्हॅल्यू पुटअप करा, दॅट्स इट. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर सगळ्यांना आता कळते बघा, हे 3 डिवायडेड बाय 2 बाहेर येईल, बरोबर ना. थोडंसं आता इथं खूप किचकट वाटेल केल्यानंतर, मी इथं लिहितो, ठीक आहे. हे आपल्याला भेटला, ठीक आहे. सो नाउ दिस बिकम्स व्हाट, एफ डैश एक्स साइन एक्स, यहाँ साइन एक्स स्क्वायर होगा, और ये आपका जो था 3 डिवाइडेड बाई 2 वो ऐसा आ गया, और ये कौन है भाई, एक्स स्क्वायर डिवाइडेड बाई एक्स क्या होगा, तो ये होगा एक्स होगा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही, ठीक आहे. समजलं सगळ्यांना काय करायचं आहे, म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ फंक्शन ॲज इट इज त्याच्यात पुटअप केलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडंसं आपण आपल्याला इथं फंक्शन या चॅप्टरचं नॉलेज पाहिजे, ठीक आहे. तर नाव थिंक ओव्हर दिस कॉन्सेप्ट. या प्रॉब्लेमकडे या, या प्रॉब्लेमकडे या. कॉस ना बाळांनो, तुम्ही म्हणताय लक्ष नाही, एफ डॅश एक्स कॉस एक्स आहे, एफ डॅश एक्स कॉस एक्स आहे. आपल्याकडे काय होता, एफ डॅश मी जी डॅशच काढले दोघांचा आपण रे. एफ डॅश ऑफ एक्स काढायचं आहे ना, एफ डॅश ऑफ एक्स क्यूब, जी डॅश एक्स इक्वल्स टू साइन एक्स, ठीक है. एफ डैश एक्स अगर कॉस एक्स होगा तो एफ डैश ऑफ एक्स क्यूब क्या होगा, क्या होगा, एफ डैश एक्स अगर कॉस एक्स क्यूब होगा ना, एफ डैश एक्स अगर कॉस एक्स है तो एफ डैश एक्स क्यूब क्या होगा, इज इट कॉस क्यूब एक्स क्यूब, कॉस कॉस एक्स क्यूब होगा, बरोबर आहे ना. हे इथं हे टाकून द्या, जे काही आहे ते टाकून द्या रे व्यवस्थित. देन व्हाट, जी डैश एक्स, जी डैश एक्स अगर साइन एक्स है तो जी डैश एक्स स्क्वायर क्या होगा,
साइन एक्स स्क्वेअर होगा, हे बराबर आहे. ठीक आहे, ही काय सिंपल हे झालं लक्षात ठेवा. ठीक आहे. सो नाव एफ डॅश एक्स इक्वल्स टू साइन एक्स साइन 4x. हा प्रॉब्लेम बघा थोडंसं व्यवस्थित थोडंसं लक्ष द्या. एफ डैश एक्स इक्वल्स टू आपके पास साइन एक्स है, साइन 4x है इंटू कॉस एक्स है, एंड देन एफ डैश एक्स टू एक्स स्क्वायर प्लस पाई बाय 2 क्या होगा. तो यहाँ तो डेरिवेटिव निकालना भी नहीं है हमको. एक तो ये प्रिंट मिस्टेक होगा, नहीं तो एज इट इज प्रॉब्लम होगा. इसमें डेरिवेटिव निकालना नहीं है हमें. ठीक है, देखो अभी यहाँ एफ डैश एक्स को डिफाइन किया गया है. एफ डैश एक्स कैसा है भाई, तो ये है साइन एक्स साइन 4x साइन इंटू कॉस एक्स है. तो इस तरह से जाओगे तो एफ डैश ऑफ 2x स्क्वेअर प्लस पाई बाय 2 क्या होगा बोल रहे हो. एक्स साठी कोण आहे, पहिल्यांदा कसा विचार करायचा इथं या पूर्ण एक्स साठी पहिल्यांदा कोण येणार, साइन येणार कॉस येणार. मग इथं जो कोणी आहे तो इथं ठेवणार, मग इथं जो कोणी आहे तो ठेवणार, त्याच्या अलीकडे 4 लावणार, इथं जो कोणी आहे तो ठेवणार. दॅट्स इट ना. ह्याच पद्धतीनं झालं ना. तर मी पण पहिल्यांदा काय करतो, पहिल्यांदा कोण आहे बाबा, एफ डॅश कसा डिफाइन झालेला आहे, इथं साइन पाहिजे मला, इथं पण साइन पाहिजे मला, पण आणि इथं कोण पाहिजे मला, कॉस पाहिजे. हे मल्टिप्लिकेशन मध्ये कॉस पाहिजे. ठीक आहे ना. मग आता मला सांगा साइनच्या पुढं जो कोणी आहे तो पुढं पाहिजे, जो कोणी आहे तो पुढं ठेवला 2x स्क्वेअर प्लस पाय बाय 2. जसा इथं x होता तसा इथं 2x स्क्वेअर प्लस पाय बाय 2 आला. एम आई राइट. देन अगेन बेटा काय होईल आता इथं, अभी देखो साइन के आगे कौन है, 4 इंटू एक्स है. साइन के आगे कौन है, जो कोणी आहे तो इथं आहे, त्याच्या अगोदर 4 आहे. तर मी काय करतो 2x स्क्वेअर प्लस पाय बाय 2 इंटू क्या होगा 4 है ना, यहाँ 4 होगा. ये आले का बघ त्याच्या व्हिडिओ आले. ओके एंड प्लस सॉरी इंटू क्या होगा, इसके साथ इंटू क्या होगा, cos 2x स्क्वेअर प्लस पाई बाय 2. काय प्रॉब्लेम है याच्यामध्ये, काय प्रॉब्लम है. सो नाउ पुट इट डाउन व्हाट x इक्वल्स टू रूट पाई बाय 2. यहाँ पुट करना है हमें, हमको यही वैल्यू निकालना है एट x इक्वल्स टू रूट पाई बाय 2 की वैल्यू निकालना है. ठीक है. तो भाई यहाँ अगर हम डाल दिए साइन ऑफ 2 इंटू पाई बाय 2 होगा, 2 इंटू पाई बाय 2 मतलब क्या होगा, पाई प्लस पाई बाय 2 होगा. ठीक है. अभी देखो यहाँ x की वैल्यू डाल दी हमने, पाई बाय 2 होगा, पाई बाय 2 गेट कैंसिल टू 2, पाई प्लस पाई बाय 2 मतलब क्या होगा भाई, ठीक है पाई प्लस पाई बाय 2 ठेवा पहिल्यांदा, प्लस साइन इंटू 4, यहाँ 4 है देखो. अभी यहाँ पाई बाय 2 कैंसिल, अगेन व्हाट वी गेट बेटा, पाई प्लस पाई बाय 2 ही बनेगा, बराबर है ना. और यहाँ क्या होगा, cos 2 गेट कैंसिल, जस्ट पाई प्लस बाय 2 बनेगा. तो भाई व्हाट इज द वैल्यू ऑफ साइन प्लस पाई बाय 2, -1 होती है, बराबर है ना. 3 पाई बाय 2 क्या होगा, -1 होगा. उसके बाद यहाँ देखो 4 पाई प्लस पाई बाय 2 होगा, उसका क्या होगा, व्हाट इज 8 पाई प्लस है ना वो बेटा 7 पाई बाय 2 हो ना. 4 ब्रैकेट ला मल्टीप्लाई. ओके वेरी नाइस. यहाँ 4 ब्रैकेट को है, जिसको नहीं है. सो 4 पाई प्लस ये 0 बनेगा. यहाँ देखो अभी पाई प्लस पाई बाय 2 मतलब माइनस कॉस पाई होगा, माइनस कॉस पाई बनेगा, माइनस कॉस पाई होगा. ये मल्टीप्लिकेशंस में है, ये 0 है तो 0 इंटू 0 होगा, दैट्स इट. ये -1 होगा, दिस इज व्हाट -1 इज द आंसर. सो आपका ऑप्शन क्या होगा, बी होगा. तर अशा पद्धतीचे जर प्रॉब्लेम केलात ना तुम्ही MSCET-ला, तर आपण व्यवस्थितरित्या कुठल्याही टाईपचा जर क्वेश्चन्स आपल्याला पडला तर आपण त्याला फेस करू शकतो. जर मागचेच तेच प्रॉब्लेम बघत बसलो आणि बोर्डाच्या बुक्सकडे बघत बसलो, आता इफ यू सी ऑल यूट्यूबर्स काय करतायत, तेच क्वेश्चन रिपीटेड घेत आहेत. क्वेश्चन्स रिपीटेड घेऊन फायदा नसतो. न्यू काइंडचे क्वेश्चन्स तुम्हाला चेकआउट करावे लागतात. जर तुम्ही प्रिपरेशन करता MSCETचं, तुम्हाला JEE सारखेला फेस करावंच लागतं, जर तुम्हाला आउट ऑफ घ्यावे लागतात मार्क त्यावेळेस, कळालं. तर लक्षात ठेवा. सो नाउ अगेन अभी देखो यहाँ काल हा मी क्वेश्चन एक मुद्दामून घेतलाय. काल एक प्रॉब्लेम बघितला होता आपण, G इज द इन्व्हर्स ऑफ F, राईट वन, अँड प्रूव्ह दॅट व्हॉट इज G डॅश F एक्स. पण मी त्याचबरोबर तुम्हाला काय बोललेलं की बाबांनो, जर तुम्हाला हा प्रॉब्लेम ठीक आहे 2017-18च्या बॅचला पडलेला होता म्हणलं, तर मी तुम्हाला म्हटलं की इन्व्हर्सचे फंक्शन करा.
कारण इन्व्हर्सवर जर पडला तर दुसऱ्या काइंड्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तर मुद्दामून मी तर हा क्वेश्चन घेतला एफ ऑफ एक्स इक्वल्स टू वॉट एक्स प्लस टॅन एक्स आहे अँड एफ इज द इन्वर्स ऑफ जी दिलेला आहे. देन फाइंड जी डैश ऑफ एक्स दिलेला है. वही तो है लेकिन कंसेप्ट चेंज. अभी एफ इज द इन्वर्स ऑफ जी का मतलब क्या होगा बताओ मुझे. कल बताया था मैंने किस स्टेटमेंट के आधार पर आपको इन्वर्स वाले टॉपिक आ जाएंगे. व्हाट इज मीन बाय एफ इज इन्वर्स ऑफ जी, क्या होगा. ये होगा f इक्वल्स टू जी इनवर्स x होगा या g इक्वल्स टू f इनवर्स x होगा. दोनों में से कौन सा होगा. फर्स्ट वाला होगा. ठीक है. तो यहाँ क्या होगा f ऑफ g ऑफ x होगा. ये क्या g ऑफ f ऑफ x होगा. g ऑफ f ऑफ x होगा बेटा. और ये क्या होगा x होगा. दिस कैन नॉट बी. इसका मतलब होता है g इज द इनवर्स ऑफ f होगा, लेकिन हमको दिया है f इज द इनवर्स ऑफ g दिया है. तो f इज द इनवर्स ऑफ g का मतलब ऐसा g यहाँ आ गया g ऑफ f ऑफ x इक्वल्स टू x. तो इसको डिफरेंशिएट कर दो. अभी इसको डिफरेंशिएट क्या कर दोगे g डैश ऑफ f ऑफ x इंटू अगेन डेरिवेटिव ऑफ f डैश x इंटू f डैश x झालं की अजून काय करायचं इक्वल्स टू 1. तो हमको निकालना क्या है भाई जी डैश एक्स निकालना है. जी डैश ये निकालना है हमको. एफ ऑफ एक्स की वैल्यू डाल सकते हो आप, नो प्रॉब्लम फॉर दैट. अभी एफ डैश एक्स होगा क्या जी डैश ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू व्हाट 1 डिवाइडेड बाय एफ डैश एक्स. तो भाई यहाँ डाल दो एक्स प्लस टैन एक्स, कुछ प्रॉब्लम नहीं है. समझ में आ रही बात. तो 1 डिवाइडेड बाय क्या होगा एफ डैश ऑफ एक्स. 1 डिवाइडेड बाय एफ डैश एक्स इसका मतलब क्या होगा भाई 1 डिवाइडेड बाय 1 प्लस सेक्स स्क्वेअर एक्स होगा. कॉन्सेप्ट जायचं. कसलाही प्रॉब्लेम असला तर आपल्याकडे जे नॉलेज आलेलं आहे आतापर्यंत त्या नॉलेजनुसारच जायचं. कितीही मोठा प्रॉब्लेम असेल टिपिकल असेल आपल्याला जो सिंपल वे असते त्याच वेनं जायचं. तर वी गेट हियर व्हाट 1 डिवाइडेड बाय 1 प्लस सेक्स स्क्वेअर जी डैश ऑफ एफ ऑफ एक्स. सो व्हाट कैन यू से अबाउट बेटा आपके पास यहाँ एफ ऑफ एक्स है तो अभी जी डैश ऑफ आपको निकालना क्या है जी डैश ऑफ एक्स निकालना है. सो देखिए अभी क्या है जी डैश ऑफ एक्स. एक्स क्या है एफ ऑफ एक्स इक्वल्स टू व्हाट एफ ऑफ एक्स डालना पड़ेगा आपको एक्स प्लस टैन एक्स. इसके साथ क्या करोगे अभी इफ यू गॉट द एफ जी डैश ऑफ एफ ऑफ एक्स. यस फंक्शनने डिफाइन करू शकता. जो कोणी आहे त्याच्या डिनॉमिनेटरला पहा. इकडे पहा हा फंक्शन डिफाइन करतो कसा करतो. इथं जो कोणी आहे तो डिवायडेडला एफ डॅश एक्स करतोय. थोड्याशा अजून 2-3 स्टेप वाढण्यापेक्षा इथल्या इथं कव्हरअप करूया. हा फंक्शन डिफाइन कसा करतो पहा. आता प्रॉब्लेम कसा आहे. आता तुम्ही इथं जर ॲडजस्टमेंट करून जर सॉल्व केलात टेक्निक्स यूज केलात तर इथल्या इथं उत्तर निघेल. नाही तर तुम्हाला अजून 3-4 स्टेप वाढणार तुमची. कळालं ॲडजस्टमेंट होणार. सो इन दिस केस व्हॉट हॅपन दिस जी डॅश फंक्शन डिफाइंड एनी फंक्शन इज इन द फॉर्म ऑफ दिस. कुठं जातं याचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला येतो. म्हणजे व्हॉट कॅन यू से अबाउट द जी डॅश ऑफ पी बाई 1 डिवाइडेड बाय पी डॅश. येते लक्षात. बट वी वॉन्ट टू कैलकुलेट भाई एक्स यहाँ निकालना है. तो 1 डिवाइडेड बाय यहाँ का डेरिवेटिव क्या होगा 1 होगा. तो आंसर इज व्हॉट 1. येते ना लक्षात. सो असा डिफरंट काइंडचा विचार करायचा आपल्याला. ठीक आहे. हे झाले सगळे. तो न्यू क्वेश्चन्स बघूया आता. नाउ सी दिस 4 प्रॉब्लेम्स. प्रत्येक सेक्शनला 4 प्रॉब्लेम्स घेऊया. सो यहाँ देखो ये कि y इक्वल्स टू लॉग ऑफ tan x टू द बेस sin x dy बाय dx एट पाई बाय 4 व्हाट इज द 3 ऑप्शंस दिया है. या डी ऑप्शन ऑब्वियसली नन ऑफ दीज आहे. तर काय होईल याच्यामध्ये y आपला dy बाय dx करायचा. दॅट मीन्स व्हाट y इक्वल्स टू हमारे पास क्या है log ऑफ tan x टू द बेस sin x है हमारे पास. ठीक है. log ऑफ tan x टू द बेस हमारे पास क्या है sin x है. तो इट बिकम्स व्हाट ये क्या होगा y इक्वल्स टू log ऑफ tan x डिवाइडेड बाय log ऑफ sin x होगा. ठीक है ना. तो दिस इज बाय द प्रॉपर्टी ऑफ लॉगरिथम. ये प्रॉपर्टी ऑफ लॉगरिथम के जरिए होगा. तो अभी इसको आप u डिवाइडेड बाय v से निकालो या log sin x को यहाँ लेफ्ट हैंड साइड में डाल दो और log ऑफ tan x कर दो इसको और डिफरेंशिएट कर दो.
आपको अवॉइड करना है u डिवाइडेड बाई v को। तो इसका डेरिवेटिव निकालो, u इंटू होगा तो 1 डिवाइडेड बाई साइन x होगा, एंड अगेन डेरिवेटिव ऑफ साइन x क्या होगा भाई, cos x होगा, एज इट इज कांस्टेंट y को रख दिया मैंने। उसके बाद log साइन x को ले लिया, y का डेरिवेटिव ले लिया, y डैश होगा, एंड देन अगेन इफ यू गेट 1 डिवाइडेड बाई tan x, एंड व्हाट इज द डेरिवेटिव ऑफ tan x अगेन, दैट इज व्हाट, sec square x। बट रिमेंबर दैट वी वांट टू फाइंड हियर y डैश, हमको यहाँ y डैश निकालना है। तो y डैश कैसा निकलेगा, यहाँ ध्यान में रखो, तो y डैश कैसा निकलेगा, तो ये बनेगा log sin x इक्वल्स log sin x, आई मीन टू से दैट log sin x इंटू y डैश। y डैश मतलब क्या है हमारा, dy बाय dx है, यहाँ कौन है sec square x डिवाइडेड बाय कौन है भाई, tan x है। तो यहाँ जो होगा cot, यहाँ cot है, ऊपर जाकर क्या होगा, यहाँ cot होगा भाई, ठीक है ना, यहाँ माइनस होगा ना आई थिंक, ठीक है, एक बार ध्यान में रख दो, ठीक है, लक्षात घ्या आता मी काय बोलतो। सेक स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय टॅन एक्स आहे, हा कॉट एक्स इंटू वाय आहे, हा कॉट एक्स इंटू वाय काय होईल तिकडे जाऊन, माइनस कॉट एक्स इंटू वाय, ठीक है। नाउ जस्ट पुट अप द एक्स इक्वल्स टू पाय बाय 4 डाल दो अभी, ठीक आहे, एवढे सॉल्व करत बसण्यासाठी काही थेरीचा क्वेश्चन नाही, एक्स इक्वल्स टू वैल्यू पाय बाय 4 डाल दो यहाँ, ठीक है, पाई बाय 4 डाल दो। व्हाट इज द वैल्यू ऑफ साइन पाई बाय 4, ऑलमोस्ट यू नो दैट, साइन पाई बाय 4 की वैल्यू क्या है, x की वैल्यू डाल दो पाई बाय 4, तो ये पाई बाय 4 डाल दिया, तो ये बनेगा 1 डिवाइडेड बाय रूट बनेगा, मतलब क्या बनेगा, माइनस लॉग रूट 2 बनेगा, ये माइनस लॉग रूट 2 बनेगा ना, क्योंकि log 1 इज 0, log 1 माइनस log रूट 2 इज माइनस log रूट 2, और ये माइनस, ये बाद में देखेंगे। और x की वैल्यू पाई बाय 4 डाल दी, ये 1 होगा, ये 1 होगा, ये क्या होगा भाई, पाई बाय 4, ये 2 होगा, 2 ये 2 होगा, व्हाट इज सेक पाई बाय 4 रूट 2, सेक स्क्वायर क्या होगा 2 होगा, और यहाँ क्या होगा भाई कॉट, यहाँ क्या होगा 1 होगा, तो y की वैल्यू है, y की वैल्यू भी डाल दो, इसमें क्या होगा देखो। थोडेसे मी इथे कॅल्क्युलेशन करतो हां, या प्रॉब्लेमसाठी जागा दिली आपण, पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन्स करूया। सो फर्स्टली थिंक दैट दिस बिकम्स द माइनस रूट 2, दिस इज योर dy बाय dx, यहाँ क्या होगा, हाँ दैट इज व्हाट माइनस लॉग ऑफ रूट 2, राइट 1। सो उसके बाद यहाँ क्या होगा सेक स्क्वायर, मतलब ये बनेगा 2 डिवाइडेड बाय ये tan बाय और मतलब क्या बनेगा 1 बनेगा। सो रिमेंबर दैट व्हाट इज cot पाई 4 अगेन 1, बट व्हाट इज y हियर, व्हाट इज y हियर, बट y क्या है हमारे यहाँ log ऑफ tan x, यहाँ माइनस log ऑफ tan x डिवाइडेड बाय log ऑफ sin x है, तो यहाँ भी डालना पड़ेगा, तो tan पाई बाय 4 क्या होगा भाई, tan पाई बाय 4 1 होगा, और log 1 क्या होगा 0 होगा, तो ये तो बन गया भाई 0। तो यहाँ जो भी मिला है हमको, अभी क्या मिलेगा, ये 2 डिवाइडेड बाय 1, देयरफॉर dy बाय dx क्या मिलेगा, dy बाय dx क्या मिलेगा, माइनस 2 डिवाइडेड बाय log ऑफ रूट 2 मिलेगा, ठीक है। तो अभी यहाँ ध्यान में रखना है हमें, तो कौन सा ऑप्शन होगा इसमें, बी, हाउ बी, 1/2 जो होगा बेटा, ये 1 डिवाइडेड बाय 2 है, इंटू में होगा 1 डिवाइडेड बाय 2, ऊपर जाएगा माइनस 4 डिवाइडेड बाय, दैट बिकम्स माइनस 4 डिवाइडेड बाय log 2 बन जाएगा। किस वजह से, ये देखो log 2 टू द पावर क्या होगा हाफ हो, समझ में आई बात ये, अरे व्यवस्थित नोट डाउन करा, इथे जागा नाही म्हणून मी तर लिहिलं, करू ओके। सो नाउ लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चंस। नाउ सेकंड वाला देखेंगे भाई, सेकंड वाले में क्या दिया है, f ऑफ x इक्वल टू साइन इनवर्स, अभी हमको निकालना है f ऑफ 10 एंड f डैश ऑफ 10। देखो क्लेरिफाई करो इसको, नहीं है थोड़ा सिंपल होऊन जाईल बड़ा, f ऑफ x इक्वल्स टू व्हाट, साइन इनवर्स ऑफ cos x, ठीक है। सॉल्यूशन में यहाँ तक जाएंगे हम, f ऑफ x इक्वल्स टू क्या है हमारे पास, साइन इनवर्स ऑफ cos x आहे, ठीक है। तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, काय, वाइल सॉल्विंग द f ऑफ x साइन इनवर्स cos x अँड यू हॅव टू फेस f ऑफ 10 अँड f डॅश ऑफ 10, सो पहिल्यांदा सिम्प्लिफाय यालाच करावं लागेल तुम्हाला, याला डायरेक्ट जर सॉल्व करण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या स्टेप्स वाढू शकतात, स्मार्ट वर्क करायचं असेल तर यालाच एक्झिस्ट करून सॉर्ट आउट करा। साइन इनवर्स काय बनेल तुम्हाला माहित है, cos इज व्हाट विल बिकम्स हियर साइन ऑफ पाई बाय 2 माइनस क्या होगा x होगा,
बरोबर आहे. हेच करावं लागेल जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जर फास्ट उत्तर काढायचं असेल तर हेच करावं लागेल. ठीक है. सो दिस गेट कैंसल्स होगा. तो व्हाट वी हैव हियर एफ ऑफ एक्स यू हैव गॉट हियर पाई बाय 2 माइनस एक्स. तो भाई हमारा एफ डैश ऑफ एक्स क्या होगा, -1 होगा. सो व्हाट वी हैव टू कैलकुलेट बेटा, वी हैव टू कैलकुलेट द एडिशन ऑफ एफ ऑफ 10 एंड एफ डैश 10. सो ऑब्वियसली एफ ऑफ 10 क्या होगा, तो ऑब्वियसली एफ ऑफ 10 क्या होगा, पाई बाय 2 माइनस 10 होगा, पाई बाय 2 माइनस 10 होगा. एंड व्हाट अबाउट एफ डैश ऑफ 10, एफ डैश को कुछ भी डालो, एफ डैश ऑफ 10 यहाँ कुछ भी डाल दो तो ये क्या आएगा, -1 ही आएगा. समझ में आ रही है बात. तो क्या कर दोगे यहाँ एफ डैश ऑफ 10 एफ डैश क्या होगा, पाई बाय 2 माइनस 11. अभी अभी इसका एडिशन करना है ना, हमें निकालना क्या है, ये निकालना है. तो क्या होगा भाई, पाई बाय 2 माइनस 10 माइनस 1 एंड दिस गेट्स व्हाट, पाई बाय 2 माइनस 11. ठीक है. तो इस 7 पाई बाय 2 को नन ऑफ दिस वगैरह आएगा, आ सकता है, कुछ प्रॉब्लम नहीं. हाँ, जो भी कैलकुलेशन हो करो. ठीक है, समझ में आया. सो नेक्स्ट वाला देखो, अभी कौन सा दिया है, एफ ऑफ एक्स बी अ पॉलिनोमियल दिया. देखो एफ ऑफ एक्स बी अ पॉलिनोमियल, f of x be a polynomial of degree 3, f of 3 equals to 1, f dash of 3 equals to -1, f double dash 3 equals to 0, f triple dash of 3 equals to 12, then value of f dash 1 is what, value of f dash 1 is what. Basically it is belongs to the higher order derivative. हायर ऑर्डर काही जण म्हणतात की कॅन्सल केले म्हणतात, बरोबर ना, पण तरी बघा असेल तर असेल, येईल तर असेल शेवटी. ठीक है. सो नाउ अभी इसमें क्या दिया है, कंडीशंस दिया है भाई, एफ ऑफ एक्स नहीं दिया. एफ ऑफ एक्स के बारे में हर तरफ की जानकारी दी है. एफ ऑफ एक्स के बारे में एफ ऑफ 3 निकालना है, एफ डबल डैश है, एफ ट्रिपल डैश है, लेकिन एफ ऑफ एक्स नहीं दिया. इससे यही दिया है कि एफ ऑफ एक्स बी पॉलिनोमियल ऑफ डिग्री 3. सो बीइंग अ पॉलिनोमियल एफ ऑफ एक्स ऑफ डिग्री 3 क्या होगा भाई, ए एक्स स्क्वायर प्लस सॉरी क्यूब होगा ना बेटा. अरे बरोबर है का, ऑफ डिग्री 3 बोला है ना, तो डिग्री 3 होना चाहिए. तो उसके बाद बोला है एफ ऑफ 3 इज व्हॉट. मी आता सगळ्या दिलेल्या व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करतोय, पण पहिल्यांदा एक लक्षात ठेवा बाळांनो, काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, देर इज अ नीड ऑफ एफ डैश, देर इज अ नीड ऑफ एफ डबल डैश, देर इज अ नीड ऑफ एफ ट्रिपल डैश, मतलब थर्ड ऑर्डर तक नीड है. तो डेरिवेटिव निकालते जाओ यहाँ. एफ डैश एफ एक्स क्या होगा, एफ डैश एक्स काय असेल, 3ax² असेल. हा काय झाला, 2bx झाला. हा काय झाला, +c झाला. एफ डबल डॅश काय झाला, सो दॅट इज व्हॉट 6ax झाला, 2b झाला आणि c चा डेरिव्हेटिव्ह 0. एफ ट्रिपल डॅश काय झाला मग 6a झाला आणि 2b चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला. सो आता आपण विचार करूया व्हॉट वी हॅव टू फाइंड एक्झॅक्टली हियर. आता होतंय काय माहिती आहे का, इफ यू पुट इट डाउन ऑल द व्हॅल्यूज एफ ऑफ 3, एफ डॅश ऑफ 3, एफ डबल डॅश ऑफ 3, वी गेट द व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्टंट आणि मग तुम्हाला फंक्शन तयार होतं. फंक्शन तयार कसा होईल, यू गेट हियर व्हॉट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी डी. जर व्हॅल्यू आपण टाकलेत ना त्याच्यात तर काय भेटेल तुम्हाला, तो फंक्शन भेटेल, बरोबर ना, एक्झॅक्टली फंक्शन भेटेल. तर तेच काम त्याचं आहे. एफ ऑफ 3 टाकला पहिल्यांदा, चला एफ ऑफ 3 इक्वल्स टू काय बाळांनो 1 आहे. एफ ऑफ 3 टाकला त्याच्यामध्ये तर हा काय झाला, जाम कॅल्क्युलेशन आहे पण सोपा प्रॉब्लेम आहे, खालून जाऊया मग. ठीक आहे, एफ ट्रिपल डॅश ऑफ 3 टाकूया. एफ ट्रिपल डैश ऑफ 3 क्या है भाई, 12 है. तो यहाँ 12 है तो हमें मिला यहाँ 12 इक्वल्स टू, तो 6 इक्वल्स टू क्या मिला, ए इक्वल्स टू क्या मिला 12 अरे 2 मिला भाई, ए इक्वल्स टू 2 मिला. ठीक है. सो नाउ अब एफ डबल डैश की तरफ जाएंगे भाई. एफ डबल डैश क्या है, एफ डबल डैश ऑफ कौन है 3 इक्वल्स टू 0 है, तो एफ डबल डैश डाल दो यहाँ. एफ डबल डैश कहाँ है भाई, यहाँ है. ठीक है, एफ डबल डैश ऑफ 3 यहाँ है, तो 6a इंटू 3, 6a इंटू 3 मतलब क्या हुआ, 3 इंटू 6 18, लेकिन a क्या है 2 है. 18 इंटू 2 क्या हुआ 36, 36 प्लस 2b इक्वल्स टू व्हाट 0. तो 2b इक्वल्स टू क्या मिला भाई, 2b इक्वल्स टू मिला -36 मिला एंड b इक्वल्स टू क्या मिला -18 मिला. गॉट द थिंग्स हियर. ठीक है. उसके बाद एफ डैश ऑफ एक्स क्या है, अरे क्या दिया है, एफ डैश ऑफ 3, एफ डैश ऑफ 3 दिया है -1 दिया है. एफ डैश ऑफ 3 व्हाट इज एफ डैश, ये देखो
3 डालना है, 3 डालना है। एफ डैश ऑफ 3 मतलब x की वैल्यू 3 डाल दो। ये 9 होगा, 9 इंटू 3 27, 27 इंटू ए 54, तो ये मिला 54। टू बी एक्स, तो 3 डाल दिया, 3 इंटू 2 क्या हुआ 6, 6 इंटू बी क्या हुआ -18, 18 -18 इंटू 6 क्या हुआ फिर बताओ, बरोबर चालू आहे का मी? 2b इंटू वॉट, 2 इंटू 3 6, 6 इंटू b इज वॉट, हा किती 18 6 जा कितने होते हैं 108, माइनस होगी ना, ठीक है ना, माइनस c इक्वल्स क्या होगा फिर 108 -1 प्लस 108, ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? आता हे सी बी ए बी भेटलं ना बाळांनो, हे किती भेटलं सी सांगा? ये काय तुमचं ॲडिशनचं चालू आहे रे, मल्टीप्लिकेशन चालू आहे। 18 इंटू 6 कितना होता है -5, ये क्या होगा? अरे हे किती होईल सांगा मला? 108 मायनस किती होतील हे? हा ठीक आहे, ही व्हॅल्यू टाकायची आता एफ ऑफ एक्स मध्ये। एफ ऑफ एक्स मध्ये ही व्हॅल्यू टाकली बाळांनो, मी इथं लिहितोय। अरे देवा, मग करत चले, ठीक है, निकालना क्या था हमें? f'1 निकालना भाई, f'1 निकालना था, तो यही निकालना चाहिए, ठीक है, ठीक है, अभी निकाल सकते हो। ये वैल्यू डाल दो और x की वैल्यू क्या डाल दो 1 डाल दो, सिर्फ a की वैल्यू डालने। देखो f' क्या है हमारे पास, थोड़ा सा मैं अभी यहाँ खत्म हुआ, यहाँ लिखता हूँ f' ऑफ x इक्वल्स टू 3x² प्लस ट्वाइस बी x प्लस c निकालना है, लेकिन हमको निकालना है भाई f' ऑफ 1 निकालना है। 3 इंटू a की वैल्यू 2 है, 6 1² प्लस 2b की वैल्यू b इक्वल्स टू ये -36 हुआ भाई, -36, और ये हुआ 1, और c की वैल्यू क्या निकालनी है हमने +53 निकाल। सो दैट इज व्हाट यू आर f' ऑफ 1। काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? क्लियर कराल ना मग? हाँ, वॉट एवर दैट मे बी, तेरा मेरा, ठीक है। f ऑफ x ये है हमारे पास, देन वी हैव टू फाइंड f' ऑफ 101 डिवाइडेड, किती वाजले पहा, टाइम किती झाला? हाँ, तो f ऑफ x हमारे यहाँ x मायनस अशा पद्धतीनं आहे। हा प्रॉब्लेम आपण सिक्वेन्स अँड सिरीज टाईपनं पण काढू शकतो, बट रिमेंबर दॅट हा प्रॉब्लेम तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्ये लॉगरिथमिक फॉर्ममध्ये खूप इझिली काढता येईल का? कारण यू नो दॅट इफ यू, हा एफ ऑफ एक्स म्हणजे काय असतो, वाय असतो, आणि तुम्हाला काढायचं काय f' ऑफ दिस काढायचं आहे, म्हणजे फर्स्टली वॉन्ट टू कैलकुलेट बटा डेरिवेटिव ऑफ दैट फंक्शन, बराबर है। तो इसका डेरिवेटिव बहुत इजी होगा, तो यहाँ क्या करोगे भाई, लॉग लगाएंगे। लॉग ऑफ वाई अगर आपका ऐसा है तो यहाँ क्या होगा, ये सब कुछ होगा x माइनस 1 टू द पावर 100, x ये देखो यहाँ इंटू x माइनस 2 इंटू 99, x माइनस 3 इंटू 98, ऐसा करते करते जाएगा ये x माइनस 100 टू द पावर 100 तक जाएगा। तो लॉग की प्रॉपर्टी को तो आपको मालूम है अभी सभी, a इंटू बी इंटू असं असं होतं, म्हणजेच काय होईल, मी डायरेक्ट लिहितो लॉग ऑफ 100, क्या हो रहा है यहाँ, बराबर हो रहा है, प्लस ये 2 इंटू 99 लॉग ऑफ x माइनस 2, हे असं असं करत कुठं जाईल आपण 100 इंटू लॉग ऑफ x माइनस 100, ठीक है, लॉग y। कोई प्रॉब्लम है इसमें? काय झालं? ठीक है, आता ते समजून जातील हे सिक्वेन्सेस। तो इसका डेरिवेटिव क्या होगा भाई, 1 डिवाइडेड बाय y इंटू क्या होगा, गॉट द थिंग्स, 1 डिवाइडेड बाय y इंटू dy बाय dx, तो ये होगा भाई 100 डिवाइडेड बाय x माइनस 1 प्लस 2 इंटू 99, ये इंटू है हमारा, ये आर एस फिजिक्स में का इंटू क्या है, ये है ऐसा, 2 इंटू 99 डिवाइडेड बाय लॉग ऑफ x माइनस 2 प्लस 3 इंटू 98 डिवाइडेड बाय लॉग ऑफ x माइनस 3,
अप टू हां लॉग रे असं आहे का, असं होते रे, वय झालं की असा होता विषय रे. कसं आहे तुझे गुण लागलेत वेद, बाकी काय नाही. प्लस 100 डिवाइडेड बाय क्या होगा भाई, x माइनस 100. ठीक है, तो ये हुआ 100 डिवाइडेड बाय x माइनस 100. इस तरह का हमने यहाँ फॉर्मेट डाल. तो व्हाट इज इंपॉर्टेंट थिंग इज हियर, तो हमको इंपॉर्टेंट है dy बाई डी का मतलब क्या होता है, f ऑफ x होता है, बराबर है ना. dy बाई डी का मतलब f डैश x होता है ना. मैंने क्या कहा था, f ऑफ x कहा था, स्लिप ऑफ टंग था. ठीक है, dy बाई डी क्या, तो ये f ऑफ x होगा, ये y ऊपर जाएगा दोस्तों. therefore what dy बाई डी, तो जो भी अभी ये है तो ये सबको यहाँ इंटू में क्या जाएगा भाई, 100 डिवाइडेड बाई x माइनस 1 प्लस 299 डिवाइडेड बाई x माइनस 2 प्लस 3 इंटू 98 डिवाइडेड बाई x माइनस 3 प्लस अप टू सो ऑन 100 डिवाइडेड बाई x माइनस 100. तो अभी व्हाट इज dy बाई डी एक्स, dy बाई डी एक्स मतलब f डैश ऑफ x है भाई, और y का मतलब क्या है यहाँ, f ऑफ x है भाई. तो हमको निकालना है f डैश ऑफ समथिंग डिवाइडेड बाय f ऑफ समथिंग, बरोबर आहे ना. मग तुम्ही खूप चॅप्टर आहात रे, तुम्ही म्हणाल सर इकडे कशाला पाठवताय, हे आयत्या पिठत नागोबा असं जे काय म्हणतो आपण, जे विसरून गेलोय आपण, ते असं झालं, बरोबर आहे ना. सो जस्ट पुट इट डाउन, व्हॉट, पुट x इक्वल्स टू, हां अच्छा मग आता हे सगळ्यांना कळालं ना, भावना पोहोचल्या तुमच्या मला, पण हे सगळ्यांना कळालं ना, ह्याच्या पुढे काही सॉर्ट आउट करायची गरज नाहीये. काय झालं वेद मला, म्हणजे मला म्हणतेस वर करा म्हणून, अरे नालाय का, इथं ह्याच्या पुढे जायची गरज नाही आपल्याला. एक्सची व्हॅल्यू काय टाकायचं आहे, 101 दोघींकडे सेम व्हॅल्यू टाकायची आहे. 101 टाकला, दॅट सीट सॉल्व करा ना, काय गरज आहे याला. आणि हा इथं मल्टिप्लिकेशन आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी, हा मल्टिप्लिकेशन आहे इथं, नाहीतर ह्याला पण मायनस आणि ते सगळ्यालाच मायनस म्हणाल तुम्ही, हा मायनस आहे आपला. ठीक है, अभी निकालना है f डैश ऑफ, देखो अभी यहाँ देखो आपको निकालना है यहाँ f डैश ऑफ 101 डिवाइडेड बाय f ऑफ 101, दैट्स इट. आता ह्याच्यामध्ये काय अवघड आहे, काय अवघड आहे, काढू शकता ना, 5050 आहे, काय प्रॉब्लेम आहे. तो ये है इस तरह के. आता हे मला सुद्धा देखील व्यवस्थित वाटतंय. आपण अशा पद्धतीनेच उत्तर काढू. आपण 6-7 क्वेश्चन बोर्डावर काढण्यापेक्षा 4च क्वेश्चन काढू, पण अशा पद्धतीने काढू म्हणजे जेणेकरून व्यवस्थित वाटेल. कळालं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेतो. हा तर आपण आजचं लेक्चर इथंच संपवतोय. आणि आय थिंक दॅट तुम्हाला मी सगळ्यांना हेच सांगतोय की नवीन प्रॉब्लेमला फेस करायला शिका. तुम्ही जर रिपीटेड प्रॉब्लेम बघत राहाल, प्रत्येक कोणी जरी बोलत असेल तुम्हाला की प्रॉब्लेम्स जे मागच्या वर्षी वगैरे वाटेवर जे बोलतात, तर तसं काय नसतं. MSCETला तुम्ही जितका न्यू टॉपिक कन्सेप्ट तोच असेल, पण प्रॉब्लेम जर व्हरायटी काइंड्समध्ये वेगवेगळ्या अँगलमध्ये जर तुम्ही फेस केलात तर नक्कीच तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. त्याच्या पद्धतीने विचार करा. याच्यावर एक 1 शॉट लेक्चर ठेवेल मी डिफरन्शिएशनवर. आज बहुतेक मला जास्त घ्यायचं होतं, पण आय हॅव सम अदर लेक्चर ऑल्सो, सो दॅट एक 1 शॉट लेक्चर डिफरन्शिएशनमध्ये ठेवेल. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली 100 क्वेश्चन्स मी एक 1.5 आवरमध्ये ट्राय करेल, पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. सो आपण ते एक लेक्चर घेऊया. आता नेक्स्ट जे आपलं लेक्चर असेल ते नेक्स्ट लेक्चर सेकंड टॉपिक, दॅट इज वॉट ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामधले खूप कमी टॉपिक केलेले ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हला, त्याच्यावर आपलं नेक्स्ट लेक्चर असेल. ठीक आहे, बाय.